ठाकरे सेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र रद्द झाले, त्यामुळे त्यांच्या नगरसेवकपद हे धोक्यात आलेलं आहे। त्यांच्या विरोधात खरं तर प्रिया सरवणकर लढलेल्या होत्या। आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी समाधान सरवणकर आपल्यासोबत आहेत। विशाखा राऊत यांचं जात प्रमाणपत्र आता रद्द झालं आहे, नगरसेवकपद धोक्यात आलेलं आहे। काय पहिली प्रतिक्रिया काय नेमके तुम्ही? नक्की जो काही ओबीसींवरती अन्याय होत आहे ह्याच्यावरती आज वाचा फुटलेली आहे आणि विशाखा राऊत ह्या सूर्यवंशी क्षत्रिय समाजाच्या आहेत। हे सर्व मुंबईला, अर्ध्या मुंबईला हे माहिती आहे की सूर्यवंशी समाजाच्या आहेत आणि त्या ओबीसीमध्ये येत नाहीत, हे सत्य आहे। आणि बोगस कागदपत्र लावून त्यांनी काही सर्टिफिकेट असून दे, त्यांचे आजोबांचे, मला असं वाटतं 3 आजोबांचे वेगवेगळे नावं तिकडे लावून दे, त्यांचे काहीतरी बर्थ सर्टिफिकेट, हे खोटं कागदपत्र पूर्ण लावून त्यांनी हे तिकडे सर्टिफिकेट काढलेलं होतं। आणि आम्हाला खरंच बरं वाटतं की थोडा वेळ लागला, मला असं वाटतं या लोकांना 1 वर्ष आज त्यांनी फुकट घालवलं आहे या सगळ्या गोष्टींमध्ये। आणि याच्या काही गोष्टी आहेत ह्या बाहेर येत आहेत आणि सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत। काल मी त्यांची स्टेटमेंट बघितली की माझं फक्त पालघरला काढलं म्हणून माझी सर्टिफिकेट रद्द केली, असं नाही आहे। आज लोकांना ते मिसगाईड करतायत। त्या पहिली ते गोष्ट त्या ओबीसीमध्ये येत नाहीत, हा मोठा ओबीसींवरती अन्याय आहे। हा फक्त आमच्या पक्षातला नव्हे की तिकडे उभाटाचा जो काही पक्ष आहे त्यांच्याकडे ओबीसी उमेदवार होते, आज ज्यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट होती त्या उभ्या राहिल्या असत्या, पण यांनी ज्या काही फसवणूक तिकडे केलेल्या आहेत, आज यांच्या सर्टिफिकेटमध्ये यांनी मी घरकाम करते असं नमूद केलेलं आहे। आज यांचे आजोबा 3 आजोबा वेगवेगळे, वडिलांच्या पासपोर्टवरती आजोबांचं नाव वेगळं, वडिलांच्या बर्थ सर्टिफिकेटवरती आजोबांचं नाव वेगळं, वडिलांच्या डेट सर्टिफिकेट, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी यांच्या सुरू आहेत। यांचे वडील बँकेत जॉबला होते मुंबई शहरात, यांनी दाखवलं की यांचे वडील बेरोजगार होते। म्हणजे किती फसवणूक करणार, अनेक गोष्टी त्याच्यात आहेत त्यांनी नमूद केलेल्या आहेत। या इयरिंगला या सांगतात मला माहीत नाही, या प्रत्येक इयरिंगला पालघरला उपस्थित राहिलेल्या होत्या। ह्यांच्याकडे ज्यावेळेला अधिकारी प्रश्न विचारत होते त्यावेळेला ह्यांच्याकडे उत्तरं नव्हती। मला असं वाटतं हे कुठेतरी ओबीसी असून देत, एससी असून देत, एसटी असून देत, सर्व ज्या काही जाती आहेत त्यांच्यावरती जे काही रिझर्वेशनच्या ज्या काही सीट्स आहेत ह्यांच्यावरती खरंच कुठे लक्ष देणं गरजेचं आहे की अक्षय काही बोगस, विशाखा राऊत सारखी बोगस जी लोक आहेत, ज्या मुंबईच्या महापौर होत्या, महत्त्वाची गोष्ट, आज कसली तुम्ही 70 पार केली, आता कसलं तुम्हाला नगरसेवक व्हायचं आहे? 70 पार झाल्यानंतर पण तुम्हाला अजून नगरसेवकाचे वेध काय सुटत नाहीत, आमदार झालात तुम्ही तर तुम्हाला अजून नगरसेवक व्हायचं आहे आणि ते पण कसं, बोगस सर्टिफिकेट। मला असं वाटतं खूप चांगला निर्णय झाला आहे, येणाऱ्या काळात त्याच्यावरती अजून कारवाई होईल अशी आम्ही आज मागणी करतोय। तुमची पुढची भूमिका काय असणार या सगळ्या विशाखा राऊतांच्या विरोधात पुढची भूमिका काय असणार? नाही, मला असं वाटतं कायदा आपला कायद्याचं काम करेल, जी काही प्रक्रिया आहे हे शासन करेलच, मला खात्री आहे। जशा प्रकारे आता त्यांचे जे काही डॉक्युमेंट्स त्यांनी जे सबमिट केलेले आहेत हे बोगस आहे, या सगळ्या गोष्टी बाहेर निघाल्या आहेत। येणाऱ्या काळातपैकी जी काही प्रक्रिया आहे ही पूर्ण लवकरात लवकर अशी खात्री आहे। कारवाईबाबत काय भूमिका असणार आहे तुमची? काय अटकेची मागणी किंवा इतर काही ज्या पद्धतीने फसवणूक झाली असं तुमचा जो आरोप आहे त्यानुसार? 100% त्यांचे जे काही फॉर्जरी करून जे काही डॉक्युमेंट्स घेतलेले आहेत त्याच्यावरती आम्ही स्वतः FIR करणार आहोत आणि स्वतः तिच्यावरती कायदेशीर गुन्हा दाखल करा अशी आम्ही मागणी करणार आहोत आणि आम्ही तो गुन्हा दाखलही करून देणार आहोत, कारण की तिने डॉक्युमेंट खोटे दाखवलेले आहेत। 100% सगळे डॉक्युमेंट्स खोटे दाखवले आहेत। आणि विशाखा राऊत ह्या माझी महापौर आहेत, माझी आमदार होत्या, त्या कुठल्या समाजात हे सगळ्यांना माहिती आहे आणि त्या समाजातले त्यांना पुरस्कार देखील दिलेले आहे। सूर्यवंशी क्षत्रिय समाज रत्न पुरस्कार ह्या त्यांना दिलेले आहेत, समाजाच्या बुकलेटमध्ये त्यांचं नाव आहे। आणि त्या मुंबई शहरात जे काही सूर्यवंशी समाज आहे हे सर्व त्यांना ओळखतात, त्याच्या सर्वांना माहिती आहे की हे खोटे कागदपत्र बनवून तिकडची जी काही ओबीसी महिला, त्या पक्षात देखील ओबीसी महिला आहेत ना, त्यांच्यावरती अन्याय करून ही निवडून आलेली आहे आणि मला वाटतं योग्य त्याच निर्णय दिलेला आहे। दुसरीकडे तुम्ही जरी म्हणत असलात की ते फसवणूक केले, मात्र त्यांचा आरोप तुमच्यावर आहे की सरवणकर कुटुंब माझ्या मागे जाणीवपूर्वक अशा पद्धतीने आरोप करून किंवा दबाव टाकून हे सर्व केलेलं आहे, जात पडताळ समितीवर त्यांनी दबाव टाकला आहे असं ते आरोप करतायत तुमच्यावर। कागदपत्र हे त्यांनीच सबमिट केलेले आहेत, ते काय आम्ही तिचे कागदपत्राने सबमिट केलेले आहेत। तिच्या वडिलांचा पासपोर्ट त्याच्यावरती त्याच्या आजोबांचं नाव वेगळं हे तिनेच टाकलेलं आहे, त्याच्या बर्थ सर्टिफिकेटवर म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत त्यांच्या त्या त्यांनीच सबमिट केलेल्या आहेत। ह्याच्यावरती कुठला दबाव टाकण्याची गोष्ट नाही। तुम्ही जर सत्य असते तर कागदपत्र तुमचे खरे असते, तुम्ही बोगस कागदपत्र आणि तुमची सूर्यवंशी समाजाचे आहात की नाही, कुणबी आलात कुठून? मला असं वाटतं हे कुणबींवरती हा अन्याय आहे की यांनी सूर्यवंशी असून दे की कुणबी समाजाचं हे सर्टिफिकेट काढलं आणि कुणबी ह्या कधीच नव्हत्या, या सूर्यवंशी समाजाच्या, त्या कुणबी आल्या कुठून हे सर्वांना माहिती आहे। त्याच्यामुळे बघा, त्यांची काल मी बघितली, त्या अक्षरशः डिप्रेशनमध्ये गेलेल्या आहेत, फ्रस्ट्रेट झालेली बाई आहे ती, त्याच्यामुळे ती काय बोलेल काय नाही हे मलाच माहीत नाही। शेवटी कसं असतं, कागद बोलतो, आपण समोर कागद ठेवलेले आहेत, अधिकाऱ्यांनी कागद बघितलेला नाही, ती काय जात पडताळणी समिती काय कोणाच्या अत्यारीत येत नाही, ती स्वतंत्र समिती आहे, त्याचे कलेक्टर लेवलचे ते अधिकारी आहेत आणि कुठेतरी दबाव, एका सीटसाठी दबाव टाकणे करत नाही। चुकीचं जे काम केलेलं आहे, जे कागदपत्रांवरती त्यांनी निर्णय दिलेला आहे, उद्या जर त्यांनी चुकीचा निर्णय दिला त्यांची नोकरी जाईल,
त्याच्यामध्ये घाबरून त्यांनी प्रत्येक गोष्ट बघूनही डिस्क्वालिफिकेशन दिलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या चुकीच्या गोष्टींना आळा बसलेला असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न आहे, जर नगरसेवक पद रद्द झाल्यानंतर मग प्रिया सनवरकर यांचा पालिकेत येण्याचा मार्ग मोकळा होत आहे. राजकीय पुनर्वसन, सरवणकर कुटुंबातील व्यक्तींचं राजकीय पुनर्वसन होतं आणि राजकीय पुनर्वसन बघा, आमचं काम सुरूच असतं. जनतेचे जे काही प्रश्न आम्ही सोडवतच असतो आणि ते आम्ही सोडतच राहू. जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे किंवा जी काही महानगरपालिकेची प्रक्रिया आहे ती येणाऱ्या काय जी काही होतच राहील आणि मला खात्री आहे की न्याय हा 100% आम्हाला मिळेल. हे होते समाधान सरवणकर. आणि ज्या पद्धतीने त्यांनी एक आरोप केलात की विशाखा राऊत यांनी फसवणूक केली आहे, खोटी कागदपत्र त्यांनी सादर केलेली आहेत, त्यामुळे आम्ही स्वतः त्यांच्या विरोधात FIR दाखल करणार आहोत आणि त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी करणार आहोत, अशी भूमिका या ठिकाणी समाधान सरवणकर यांनी मांडली. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह मी गिरीश कांबळे, साम TV न्यूज, मुंबई.